मंडळी, तुम्ही कधी फोडणीमध्ये पाणी टाकून फोडणीतले पोहे बनवलेत का? अहो, हे पोहे इतके रसरशीत होतात की खाणारे खातच राहतील. त्याची झलक तुम्ही पाहू शकता, इतके रसरशीत होतात. चला आता कसे बनवायचे ते पाहूया. तर त्यासाठी लागणारं सर्वात पहिले तर इथे आपल्याला जास्त थोडासा कांदा घ्यायचा. तर इथे 3 लोकांसाठी मोठ्या साईजचा एक कांदा घेतला, स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर बारीक असा चिरून घेतला. तर हा कांदा चिरून घ्यायचा बारीक असा. त्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची. आता हिरवी मिरची तुम्हाला म्हणजे कितपत तिखट खायचं त्यानुसार टाकू शकता. कढीपत्ता घेतला. त्यानंतर आता इथे पोहे भिजवायचे. आता पोहे भिजवायचं सोपं माप मी तुम्हाला सांगते. 3 लोकांसाठी पोहे भिजवते, त्यासाठी 3 मुठी पोहे घेतलेले आहे. तुम्हाला जेवढे लोकांसाठी पोहे बनवायचे असतील ना, तेवढ्या मुठीने पोहे घ्यायचे. अगदी परफेक्ट प्रमाण होतं. 1 मुठीमध्ये 1 माणसाला पुरतील एवढे पोहे तयार होतात. तर त्यानंतर आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि हो, त्याचबरोबर आपण हे पोहे अगोदर चाळून ठेवलेले आहेत. जर तुमचे पोहे चाळलेले नसतील तर एकदा चाळून घ्या आणि त्यानंतरच इथे मोजून घ्या आणि मग धुवून घ्या. तर इथे आपण पोह्यांमध्ये भरपूर असं पाणी घालून हलक्या हाताने हलवून घेतले होते. आता संपूर्ण यामधलं पाणी निथळवून घ्यायचं आणि पाणी निथळवून घेतल्यानंतर पोहे असेच न ठेवताना लगेचच आपल्याला हे असे मोकळे करून घ्यायचे आहे. हलक्या हाताने त्यांना मोकळं करायचं आहे. असं आपल्याला कमीत कमी 3 मिनिटामध्ये 3 वेळेस तरी करायचं आहे. जेवढं तुम्ही हे पोहे मोकळे कराल ना, तेवढे ते व्यवस्थित असे होतात. तर इथे पहा, थोडा वेळ आता ठेवूया आणि पुन्हा एकदा हे पोहे आपण मोकळे करून घेणार आहोत. तर इथे पहा 1 मिनिट झालेलं आहे आणि आता पहा पुन्हा एकदा तुम्हाला थोडेसे ड्राय झालेले दिसत असतील. जसे जसे तुम्ही पोहे अशा हाताने मोकळे करून घ्याल ना, तसे तसे ते ड्राय होतात. आपल्याला आणखीन एक गोष्ट यामध्ये करायची आहे, पण अगोदर आपल्याला हे पोहे पूर्णपणे सुट्टे करून घ्यायचे आहे. आता पहा, ही प्रोसेस तुम्ही 2 ते 3 वेळेला केली ना, पोहे पूर्णपणे मोकळे होतात. त्यानंतर यामध्ये घालायचे आहे 1.5 चमचा साखर. त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आता इथेच का घालायचं? रसरशीतपणा आपल्या पोह्यांचा टिकून राहण्यासाठी. अगदी दिवसभर पोहे नरम राहतात. त्यानंतर अर्ध लिंबू इथे पिळून घ्यायचं आहे. तर पहा, इथे लिंबाच्या बिया पडलेल्या काढून टाका, नाहीतर पोटामध्ये लिंबाचं झाड उगू शकतं. त्यामुळे इथे लगेचच बिया बाजूला काढून घेतल्या आणि त्यानंतर साखर, मीठ आणि लिंबू व्यवस्थित पोह्यांना लावून घ्यायचं आहे. यामध्ये जी अखंड साखर आपण घातलेली आहे ना, ती सुद्धा या पोह्यांच्या ओलाव्यामध्ये मेल्ट होऊन जाते. जर तुम्हाला थोडेसे पोहे ड्राय वाटत असतील ना, तर पोह्यांना वरतून असा पाण्याचा हबका द्यायचा. काय करायचं, आपण फोडणीमध्ये तर पाणी घालणारच आहोत, पण पोहे भिजवताना थोडं जरी पाणी कमी असेल तरी पोहे कडक होतात, वातड होतात. त्यामुळे पोह्यांना पाणी मारायचं आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा ठेवून द्यायचे. आता इकडे कढई ठेवायची आहे. कढईमध्ये घालायचं तेल. तेल चांगलं गरम झालं की छोट्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे घालून घेतले. शेंगदाणे तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा फ्राय करू शकता, पण आपण इथे पाण्याची फोडणी तयार करतो ना, त्यावेळेला आपले शेंगदाणे थोडेसे सॉफ्ट पडतात. त्यामुळे आपल्याला शेंगदाणे तळून वरती काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर फोडणी तयार करायची आहे. तर इथे आपण शेंगदाणे छान असे सालं तडकेपर्यंत फ्राय झाले की काढून घेऊया. तर इथे तुम्हाला दिसत असेल शेंगदाण्यांचा कलरही चेंज झालेला आहे. तसेच शेंगदाण्यांची सालं देखील तडकलेली आहेत. म्हणजे आजपर्यंत शेंगदाणे खुसखुशीत झालेत. पोह्यांमध्ये शेंगदाणे खाताना एकदम खुसखुशीत असतील ना, तर ते छान लागतात. संपूर्ण शेंगदाणे काढून घेऊया आणि आता पुढची फोडणी जी आहे ती तयार करून घेऊया. आता तेल चांगलं गरम आहे, त्यामुळे लगेचच तेलामध्ये अर्धा चमच इतकी मोहरी घालून घ्यायची आहे. 5 चमच इतके जिरे घालून घ्यायचे आहे. तर पाहू शकता तेल गरम असल्यामुळे लगेच फुलल्या गेले. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची हलकीशी तेलामध्ये परतवून घ्यायची. तेलामध्ये मिरची परतवल्यानंतर तिचा थोडासा तिखटपणा देखील कमी होतो. त्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा आहे तो देखील यामध्ये ॲड करायचा. कांदा परतताना मी ज्या टिप्स सांगणार आहे त्या नक्की लक्षपूर्वक ऐका. कांदा परतत असताना कांदा आपल्याला खूप परतवायचा नाही. ज्या वेळेला तुम्ही पोहे बनवताय त्यावेळेला कांदा तुम्हाला फक्त 50% इतकाच परतवायचा आहे. त्याचा कुरकुरीतपणा अजिबात कमी करायचा नाही. जर तुम्ही त्याचा कुरकुरीतपणा म्हणजे ओलसरपणा कमी केल्यास तुमचे पोहे सुद्धा वातड होतात.
कारण आपल्या कांद्यामध्ये असलेलं मॉइश्चरसुद्धा आपले पोहे नरम ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे आपल्याला कांदा परतत असताना हलकासा परतला की लगेचच यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. आपण कढीपत्ता फोडणीमध्ये घातला नाही, कारण फोडणीमध्ये कढीपत्ता घातल्यानंतर कढीपत्त्याचा पूर्णपणे स्वाद निघून जातो. त्यामुळे तो पोह्यांमध्ये शिल्लक राहत नाही. त्यामुळे फोडणीमध्ये कधीच कढीपत्ता घालायचा नाही. आता इथे कढीपत्ता घालून हलकंसं यामध्ये परतवून घेऊया. त्यानंतर घालूया पाव चम्मच इतकी हळद. त्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया. हळद आपण जेव्हा फोडणीमध्ये घालतो ना तेव्हा कलर खूप छान येतो. त्यामुळे आपल्याला फोडणीमध्येच हळद घालून घ्यायची आहे. पाणी घातल्यानंतर हळद घालू नका, हवा तसा कलर येत नाही. त्यामुळे तेलामध्ये हळद घातल्यानंतर आपल्याला हवा तसाच इथे कलर येतो. अगदी पोह्यांच्या पॅकेटवरती जसा पोह्यांचा कलर असतो ना तशा कलरचे आपले पोहे तयार होतात. त्यामुळे हळद घालून मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता अर्धी वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं. इथे मस्त अशी आपली आता फोडणी तयार झालेली आहे. इथे मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही फोडणी आपल्याला शिजवत वगैरे बसायचं नाही, नाहीतर तुमचा कांदा जो आहे ना तो या पाण्यामध्ये शिजला जाईल आणि बेचव होईल, मिळमिळीत होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अजिबातच पाणी घातल्यानंतर याला शिजवायचं नाही. लगेचच पोहे घालून घ्यायचे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला आता पोहे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. पोहे मिक्स करत असताना पहा असे नाही करायचे. हे पहा अशा प्रकारे आपल्याला पोहे मिक्स करायचे आहे. अगदी आपण भाजी हलवतो ना तशा प्रकारे पोहे न हलवता हे पहा अशा प्रकारे आपल्याला पोहे हलवायचे. म्हणजे एकसारखे पोहे सगळे पिवळे होतात आणि त्याचबरोबर पोहे मोडत नाहीत आणि एकदम अखंड रसरशीत असे पोहे तयार होतात. तुम्हाला तर मी दाखवलेलेच आहे आपले पोहे कसे तयार झालेत. आता इथे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की आपले पोहे कसे तयार होत आहेत ते. पण पोहे हलवताना ही काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पोहे हा आपला सगळ्यात फेवरेट नाश्ता म्हणलं तरी चालेल. मुलं नाश्त्याला काय करायचं म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव घेतात पोहे. मुलांनाही पोहे प्रचंड आवडतात, तसेच आपल्यालाही आवडतात. किंवा आपल्या इथे पाहुणे आले तर आपल्याला पटकन सुचणारा नाश्त्यासाठीचा प्रकार म्हणजे पोहे. आपण झटपट काय होतं तर पोहेच होतात. तेच पोहे जर एकदम रसरशीत आणि परफेक्ट असे तयार झाले ना तर त्याची मजा काही वेगळीच आहे आणि तो पदार्थ आपल्याला परफेक्ट जमलाय याचं कौतुकही वेगळंच होतं. त्यामुळे ना तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की एकदा पोहे घरी बनवून पहा. तुम्ही दुसरी कुठलीच पद्धत वापरणार नाही. तसंच मंडळी, तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या RK फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा. इथे पहा पोहे हलकेसे परतवून झाल्याच्या नंतर त्यावरती कोथिंबीर आणि तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे, मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असे आपले पोहे बनवून तयार झालेत. आता तुम्ही एकदम जवळून पहा, कुठेही तुम्हाला पोहे तुटलेले, मोडलेले किंवा भुगा झालेलं दिसणार नाही. प्रत्येक पोहे तुम्हाला एकसंध अखंड दिसतील. त्याचबरोबर ते एकदम रसरशीत सुद्धा झालेले आहेत. एकदम जवळून जरी पाहिलं ना तरी तुम्ही पाहू शकता, अगदी पाहता क्षणी खावेसे वाटणारे आपले पोहे बनून तयार झालेले आहेत. तर आता जास्त वेळ आपल्याला हे पोहे परतवत बसायचं नाही, जास्त वेळ अजिबात परतवायचे नाही, कारण यामधलं जे मॉइश्चर आहे ना ते तसंच ठेवायचं आहे. म्हणजेच आपले दिवसभर पोहे अगदी नरम राहतात. जर तुम्हाला हे पोहे कुठे प्रवासामध्ये न्यायचे असतील तरी सुद्धा तुम्ही आरामात अगदी दुसऱ्या दिवशी जरी हे पोहे खाल्ले ना तरी तसेचे तसे एकदम सॉफ्ट आणि छान लागतात. तर पहा मस्त असे पोहे बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला हे प्रवासात नेताना फक्त यामध्ये कांदा घालायचा नाही, नाहीतर मग मस्त असे हे पोहे नक्कीच घेऊन जाऊ शकता प्रवासामध्ये. तर तुम्हाला ही आजची युनिक पोहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुम्हाला रेसिपी आवडल्यास ना नक्की कमेंट करत जा, कारण रेसिपी बनवण्यासाठी जवळपास 2 ते 2.5-3 तास लागून जातात. पूर्ण तयारी, त्याची साफसफाई करण्यासाठी. आणि तुम्ही एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक किंवा कमेंट करायला इतका विचार करता, म्हणजे खरंच म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी एवढा विचार करत नाही तेवढा तुम्ही अगदी बिना कष्ट घेता. तुम्हाला फक्त लाईक आणि कमेंट करायला एवढा का त्रास होतो माहीत नाही, पण बरेच जण लोक असे असतात जे सपोर्ट करतात. खरं तर जे सपोर्ट करतात ना त्यांचे मनापासून आभार आहे. तुमच्या सपोर्टशिवाय तर शक्य नव्हतं इथपर्यंत. आणि जी काही उमेद जागी होते ना ते तुमच्या सपोर्टमुळेच होती. तुम्ही सपोर्ट करता म्हणून व्हिडिओ बनवायला आणखीनच म्हणजे उत्सुकता वाढते. तर मस्त असे पोहे बनवून तयार झालेत मंडळी, पाहू शकता एकदम रसरशीत. अगदी हा चमचा तुमच्या
तोंडात येतोय काय अशी आशा न बघता घरी बनवा आणि नक्की खा. तर तुम्हाला नक्कीच हे पोहे रेसिपी आवडणार आहे, कारण ती तितकी अफलातूनच होते, अप्रतिम होते. युनिक रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणखीनही तुम्ही विसरून गेला असाल तर पटकन खाली सबस्क्राईब बटनवरती दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया नवीन रेसिपीसह.